नमस्कार मंडळी, आपण प्रत्येक वेळी काही बाहेरून बेकरीमधून ब्राउनी विकत आणू शकत नाही, तर त्यासाठी आपण आज घरच्या घरी साधी सोपी पद्धत दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्ही बाहेरच्या पेक्षा बेकरीपेक्षा 10 पट चांगली ब्राउनी घरच्या घरी बनवू शकताय। आणि बाहेरून जेव्हा ब्राउनी आपण विकत आणायला जातो त्यावेळी खूप खर्चिक असते ती ब्राउनी, त्यामुळे आपण नेहमी नाही आपल्याला परवडत। तर अशाच प्रकारे तुम्ही जर ब्राउनी बनवली एकदा, तर तुम्ही नेहमी अशा प्रकारची ब्राउनी घरी बनवाल आणि कमी पैशामध्ये आपली ही ब्राउनी बनते। आणि त्यासाठी तुम्हाला ही पूर्ण रेसिपी पाहावी लागेल। आपलं एकदम परफेक्ट मेजरमेंटने आपण हे साहित्य सांगितलेलं आहे, ज्यामुळे आपलं परफेक्ट जर मेजरमेंट असेल तर ब्राउनी अजिबात आपली बिघडणार नाही, एकदम परफेक्टच बनेल। त्यामुळे आपण बघा एक नंबर अशी सॉफ्ट स्पॉन्जी आणि आपल्याला हवी अशी ब्राउनी आज आपण बनवली। पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि एकदा हे मेजरमेंट लक्षात आलं ना, तर तुम्ही छान अशी ब्राउनी घरच्या घरी बनवू शकताय। तर त्यासाठी बघा अगदी साधी सोपी आपली पद्धत आहे। सगळं आपण साहित्य ग्रॅम मध्ये मोजून घेतलेलं आहे। आपण इथं 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, वजनावर मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं, ज्यामुळे काय होणार आहे, आपली रेसिपी अजिबात फसणार नाही, एकदम परफेक्टच बनेल। अशा प्रकारे जर तुम्ही सगळं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं ना, तर तुमची ब्राउनी छानच बनेल। 100 ग्रॅम आपण मैदा घेतलेला आहे। त्यानंतरचं आपण साहित्य चमच्याने मोजून घेऊया। यामध्ये 100 ग्रॅम मैदा घेतल्यानंतर आपण 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून इथं कोको पावडर घेतलेली आहे। कोको पावडर जास्त घेतली की थोडंसं कडवट लागेल, म्हणून आपण इथं 2 टेबलस्पूनच कोको पावडर घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण चाळून घ्यायचं आहे बरं का। चाळून घेतल्यानंतर बघा आपण इथं अनसॉल्टेड बटर घेतलेलं आहे। बटर आपलं 100 ग्रॅम हवं आहे आपल्याला, आणि हे बटर एकदम पूर्ण रूम टेम्परेचरवरचं आहे। बघू शकता किती सॉफ्ट आहे। अशा प्रकारचंच रूम टेम्परेचरवरचं आपल्याला बटर घ्यायचं आहे। अजिबात आपल्याला फ्रीजमधलं बटर नको आहे, कडक बटर असतं ते नको आहे, कारण हे आपल्याला बीट करता येतं पटकन। आणि हे छान असं मऊसूत आपलं बटर हवं आहे। 100 ग्रॅम बटर घेतलंय। त्यानंतर आपण मिल्क मेड घ्यायचं आहे। बघा मिल्क मेड शिवाय आपल्या ब्राउनीला टेस्ट येणार नाही, खूप भारी टेस्ट या मिल्क मेडमुळे लागते। इथं आपण अजिबात शुगर वापरलेली नाहीये, त्यामुळे आपण 200 ग्रॅम मिल्क मेड घ्यायचं आहे। 100 ग्रॅम बटर आणि 200 ग्रॅम मिल्क मेड घेतलेलं आहे। अगदी सगळं मेजरमेंट व्यवस्थित असेल तर छान अशी आपली ब्राउनी बनणार आहे। 1 टीस्पून आपण इथं व्हॅनिला इसेन्स घेतला आणि हे सर्व साहित्य बीट करून घेतलेलं आहे। त्यानंतर चाळलेला आपण मैदा वगैरे घेतलं होतं ते चाळून ते यामध्ये घातलं आणि ते सुद्धा छान बीट करून घेतलेलं आहे। लागलं तर 2 चमचे वापरू शकताय, 2 चमचे अगदी दूध वापरले तरी चालेल। आणि अशा प्रकारचं आपलं बॅटर हवं आहे। आपण 70 ते 80 ग्रॅम चॉकलेट घेतलेलं आहे। बघा आपलं जे डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड मिळतं ना दुकानामध्ये, ते आणलं होतं आणि त्याचे तुकडे करून घेतलेत आणि ते आपण यामध्ये वापरलेले आहेत। तुम्ही यापेक्षा जास्त जरी वापरलं ना, 100 ग्रॅम जरी चॉकलेट वापरलं तरी सुद्धा चालेल। जितकं जास्त तुम्हाला हवं आहे चॉकलेट तितकं तुम्ही जास्त वापरू शकताय। टीनला छान आपण बटरने ग्रीस केलं होतं आणि मैदा भुरभुरला होता, आणि हे आपलं बॅटर यामध्ये घालून घेऊया। बॅटर बघू शकताय तुम्ही खूप पातळ नाहीये, आणि वरून सुद्धा आपण चॉकलेट वापरायची आहे। अशा प्रकारे बघा मी त्यातली थोडीशी शिल्लक ठेवलेलं चॉकलेट आणि वरून वापरली आहे। मी आता ओव्हनला ना 10 मिनिटासाठी 180 डिग्रीला प्रीहीट करून करायला ठेवला आहे। आता यामध्ये आपण हे ट्रे ठेवून देऊया आपल्या ब्राउनीचा, आणि आपण 25 मिनिटाचं टायमर लावायचं आहे। 25 मिनिटामध्ये मस्त अशी आपली ब्राउनी शिजणार आहे। बघू शकताय अप्रतिम अशी आपली ब्राउनी झालेली आहे। गरम गरमच आपल्याला ही ब्राउनी खायची आहे, त्यामुळे लगेच आपण डिमोल्ड करून घ्यायचे, थंड व्हायची वाट बघायची नाही। आणि मस्त अशी आपली ब्राउनी तयार आहे। बघू शकता एक नंबर सॉफ्ट आहे झालेली आहे, कारण खूप बघा फुगलंय आणि मस्त एक नंबरच दिसतोय। बाहेरून ब्राउनी आणायची गरजच काय आहे मी म्हणते। अशा प्रकारे जर आपल्याला घरच्या घरी छान अशी ब्राउनी बनवायला येत असेल तर आपण घरच्या घरी मस्त अशी ब्राउनी बनवून खायची। बाहेरून ब्राउनी आणून पैसे इतके घालवण्यापेक्षा मस्त अशी आपण घरच्या घरी बनवू शकतोय। एकदाच आपल्याला याचं मेजरमेंट लक्षात आलं की आपण अशा प्रकारे ब्राउनी घरच्या घरी बनवू शकतो, आणि यामध्ये आपण भरपूर व्हेरिएशन करू शकतोय। चॉकलेट वितळून आपण वरून टाकू शकतोय, आपल्याला हवा त्या प्रकारे आपण यामध्ये करू शकतो। त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा बरं का। आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढचे येणारे छान छान व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। आणि माझ्या चॅनलवर एकदम घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज असतात,
त्यामुळे घरगुती पद्धतीचं आपल्याला जेवण हवंच असतं. कुठलाही पदार्थ असू दे, घरगुती पद्धतीचा असेल म्हणजे आपल्याला सर्व पदार्थ ना थोडक्यात म्हणजे कमी साहित्यात आणि कमी वेळात झालेले हवे असतात. त्यामुळे माझ्या चॅनलवर अशा प्रकारच्याच रेसिपी अपलोड केलेल्या असतात. तुम्ही एकदा नक्की जाऊन विजिट करा आणि चॅनलवरच्या माझ्या रेसिपी बघू शकताय. मस्त अशी आपली ब्राउनी आपण डिमोल्ड केली आहे, बघू शकताय. सुपर सॉफ्ट झालेली आहे, अप्रतिम दिसते आणि बेकरीपेक्षा 10 पटीने चांगली आपली ब्राउनी घरच्या घरी बनते. त्यामुळे आपण आता याला कट करून घेऊया आणि छोटे छोटे पीसेस करून घेऊया याचे आणि मुलांना खाण्यासाठी देऊया. 5 मिनटात मुलं एवढी सगळी ब्राउनी संपवतील. एवढी सुंदर झालेली आहे ना की तुम्ही नेहमी अशा प्रकारची ब्राउनी बनवू शकताय आणि एकदा बनवून तर पहा. नेहमी तुम्ही अशी बनवाल, माझी गॅरंटी आहे. आणि ब्राउनी बनवल्यानंतर मला एक कमेंट नक्की करा बरं का की अशा प्रकारची ब्राउनी तुमची कशी झाली होती. आणि माझी खात्री आहे तुमची ब्राउनी छानच बनणार आहे. तर बघू शकता एक नंबर अशी सुपर सॉफ्ट आपली ब्राउनी तयार आहे. चॉकलेटचे तुकडे आतमध्ये जे आपण घातलेत ना, आपण अप्रतिम लागतात माहिती का. गरम गरम जेव्हा आपण ब्राउनी ही खातो ना, अप्रतिम आतमध्ये जे मेल्ट झाले ना चॉकलेट, लय भारी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशा प्रकारची ब्राउनी बनवून एकदा मुलांना नक्की खाऊ घाला. मस्त अशी आपली रेसिपी झालेली आहे. माझ्या मुलांनी तर 5 मिनटात फस्त केली. तुमच्या घरी किती वेळ लागतो ही ब्राउनी संपवायला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही नेहमी अशा प्रकारची ब्राउनी बनवू शकताय आणि खाऊ शकताय. थँक्यू.